तर आज आपण मऊ आणि लुसलुशीत असे मेथीचे पराठे किंवा मेथीचे थेपले बनवणार आहोत. प्रवासासाठी तुम्ही हे थेपले बनवून नेऊ शकता. 5 ते 6 दिवस आरामशीर टिकतात, अजिबात खराब वगैरे होत नाही. किंवा तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनला सुद्धा हे थेपले देऊ शकता. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला तर प्लीज आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा. तर इथे मी अर्धी जुडी मेथी स्वच्छ निवडून साफ करून घेतलेली आहे. त्यानंतर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे, कारण मेथीला भरपूर सारी माती वगैरे लागलेली असते. त्यानंतर एखाद्या चाळणीत ती निथळत ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला फक्त पानाचा भाग घ्यायचा आहे, जास्त देठाचा भाग इथे वापरायचा नाही आहे. जास्त देठाचा भाग वापरला की पराठे लाटताना ते मध्ये चिरले जातात, त्यामुळे फक्त पानं आपल्याला घ्यायची आहेत. त्यानंतर आता आपण एकदम बारीक अशी ही मेथी चिरून घेणार आहोत. तर इथे मी सुरीच्या मदतीने एकदम बारीक असं हिला चिरून घेणार आहे. जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला हिला बारीक असं चिरून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने सुरीच्या मदतीने मेथी एकदम बारीक कट करून घेतली की पराठे लाटायला अगदी सोपे जातात. अजिबात पराठामध्ये तुटत वगैरे नाही. किंवा जर मेथीचे पानं किंवा देठ जर मध्ये अडकले तर पराठा आपला तुटू शकतो किंवा मध्येच ते चिरतात. त्यामुळे शक्य होईल तेवढं मेथी आपल्याला एकदम बारीक अशी कट करून घ्यायची आहे. तर आता ही मेथी एका ताटामध्ये मी काढून घेते. तर इथे मी सर्व मेथी एकदम बारीक अशी चिरून घेतलेली आहे. त्यानंतर आपण एक छोटंसं वाटण तयार करणार आहोत. त्यासाठी इथे मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा तुकडा मिक्सरमधून थोडंसं पाणी घालून याला फिरवून घेऊ. त्यानंतर यामध्ये गव्हाचं पीठ घालणार आहोत. तर ह्या वाटीने मी हे मेथी मोजून बघितली होती, तर ती 1.5 वाटी मेथी भरलेली आहे. तर 1.5 वाटी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. जेवढी आपली मेथी भरेल तेवढेच आपल्याला इथे गव्हाचं पीठ वापरायचं आहे. आपण जे आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट तयार करून घेतली ती यामध्ये घालणार आहोत. त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली यामध्ये कोथिंबीर घालायची आहे. अगदी ऑप्शनल आहे, नाही घातली तरीसुद्धा चालेल. त्यानंतर 2 मोठे चमचे इथे मी पांढरे तीळ घेतलेले आहेत, ते सुद्धा यामध्ये घालून घेऊ. 1 मोठा चमचा आपल्याला ओवा घ्यायचा आहे आणि ओवा छान हातावर आपल्याला क्रश करून घालायचा आहे, जेणेकरून ओव्याचा जो फ्लेवर आहे तो छान यामध्ये उतरतो. तर अशा पद्धतीने हातावर चोळून यामध्ये घालायचा आहे. अर्धा चमचा इथे मी लाल तिखट घेतलेला आहे. आपण हिरवी मिरचीसुद्धा वापरली, त्यामुळे लाल तिखट जरा जपूनच वापरायचं आहे. पाव चमचे यामध्ये हळद घालायची आहे, यामुळे छान कलर येतो पराठ्यांना. त्यानंतर चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत आणि आपले जे पराठे किंवा थेपले आहेत मेथीचे, ते छान मऊ आणि लुसलुशीत होण्यासाठी 2 टेबलस्पून यामध्ये तेल घालणार आहोत. कच्चंच तेल इथे मी वापरलेलं आहे. यामुळे आपले जे पराठे आहेत ते छान मऊ आणि लुसलुशीत बनवून तयार होतात. तर सर्व साहित्य आता आपण हाताने सुरुवातीला एकदम मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि त्यानंतर यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे. आपण चपातीसाठी जसं पीठ भिजतो अगदी सेम त्याच पद्धतीचं पीठ तयार करून घ्यायचं आहे. तर हे पहा, अगदी चपातीसाठी बनवतो सेम त्याच पद्धतीचं पीठ इथे मी तयार करून घेतलेलं आहे. आता यावर आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित आपण याला मळून घेणार आहोत. जास्त घट्ट पीठ याचं बनवायचं नाही आहे, नाहीतर जे पराठे आहेत ते मऊ होणार नाहीत, थोडेसे ते कडक तयार होतील. त्यामुळे छान मऊसूत असं पीठ आपण इथे भिजवून घेणार आहोत. आता यावर एखादा कपडा किंवा तुम्ही झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी हे पीठ आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे. 10 मिनिटं इथे मी पीठ झाकून ठेवलेलं होतं. त्यानंतर आता आपण याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत. जेवढ्या साईजमध्ये तुम्हाला हे थेपले किंवा पराठे बनवायचे आहे त्या साईजमध्ये तुम्ही हे गोळे बनवून घेऊ शकता. तर पुरीच्या पिठापेक्षा थोडंसं मोठ्या साईजमध्ये मी हे पिठाचे गोळे तयार करून घेते अशा पद्धतीने. त्यानंतर पिठाचा एक गोळा घेतलेला आहे. गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला त्याला घोळवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने त्याचा पराठा लाटून घ्यायचा आहे. दोन्ही साईडने आपल्याला छान व्यवस्थित असं गव्हाचं पीठ लावून घ्यायचं आहे, जेणेकरून जो पराठा आहे तो पोळपाटाला चिटकणार नाही. आणि जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला पातळ असा हा पराठा लाटून घ्यायचा आहे. अजिबात जाडसर वगैरे ठेवायचा नाही आहे. छान मस्त पातळ लाटून घेणार आहोत आपण याला. तर अशा पद्धतीने पराठा लाटून घेतल्यानंतर तुम्हाला सर्वच पराठे एकसारखे हवे असतील तर अशा पद्धतीने झाकणाने आपण याला कट करून घेणार आहोत, जेणेकरून सर्व पराठे आपले एकदम छान एकसारखे आकारात तयार होतात. तर हे पहा, अशा पद्धतीने इथे मी हा पराठा कट करून घेतलेला आहे, किंवा तुम्ही नाही कट केला तरीसुद्धा चालेल. तर मस्त पातळ असा पराठा इथे लाटून घेतलेला आहे. तर पराठा भाजण्यासाठी पॅन चांगला गरम करून घेतलेला आहे. आता आपण दोन्ही साईडने याला छान मस्त असं भाजून घेणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर याला तुम्ही तेल किंवा तूप लावू शकता. तर इथे मी थोडंसं याला तेल लावून घेणार आहे. तेलाच्या ऐवजी तुम्ही तुपाचा सुद्धा इथे वापर करू शकता. बऱ्याच वेळेस मुलं मेथीची भाजी खात नाही, कडू लागते, त्यामुळे मुलं खाण्याचं टाळतात. तर अशा पद्धतीने तुम्ही मेथीचे पराठे त्यांना खाऊ घालू शकता. अजिबात कळणार सुद्धा नाही की हे पराठे मेथीचे बनवलेले आहेत. एवढे मस्त टेस्टी आणि चविष्ट बनवून तयार होतात.
तर एकदा तुम्ही हे पराठे नक्की ट्राय करून बघा. तर हे पहा दोन्ही साईडने मी मस्त असा हा पराठा भाजून घेतलेला आहे. बनवायला सुद्धा अतिशय साधे आणि सोपे आहेत. अगदी झटपट बनवून तयार होतात आणि चवीला सुद्धा अगदी भन्नाट लागतात. तर इथे मी दोन्ही साईडने पराठा मस्त असा भाजून घेतलेला आहे. आता हा पराठा काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने उरलेले सर्व पराठे इथे मी तयार करून घेते. तर इथे मी सर्व पिठाचे पराठे तयार करून घेतलेले आहेत. घेतलेल्या पिठामध्ये इथे साधारण 10 ते 12 पराठे बनवून तयार झालेले आहेत. तुम्ही पराठे बघू शकता, अतिशय मऊ आणि लुसलुशीत असे हे बनवून तयार होतात. मस्त चटणीसोबत तुम्ही हे एन्जॉय करू शकतात. प्रवासासाठी जर तुम्हाला न्यायचे असतील तर तुम्ही आरामशीर हे बनवून नेऊ शकतात. अजिबात खराब वगैरे होत नाही. 5 ते 6 दिवस आरामशीर टिकतात किंवा मुलांच्या टिफिनला, सकाळी नाश्त्याला सुद्धा तुम्ही हे पराठे बनवू शकता. तर आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.